हॅलो मी पी व्ही थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवरती बरेच प्रश्न आहेत. कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याकडे आता आरोग्य भरतीमध्ये ज्या लोकांना चांगले मार्क आले असतील, ज्यांचं सिलेक्शन होण्याची संभावना आहे, त्यांच्याकडे कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाहिजे, कुठल्या कुठल्या अशा पोस्ट आहेत ज्याचे आरोग्य विभागाचे रिझल्ट आता लागलेले आहेत, तर ते आपण पहिल्यांदा बघूयात. त्याच्यानंतर डॉक्युमेंट कुठले कुठले आपल्यासाठी गरजेचे आहेत ते तुमच्याशी मी डिस्कस करेल. तुम्ही बघू शकता 2 तारखेला मागच्या 2 दिवसापूर्वी तुमचे खाली पोस्ट दिले असतील, त्याचे रिझल्ट लागलेले आहेत. वर बघू शकता तुम्ही प्रसिद्ध पत्रक गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत, ज्याच्यामध्ये तुम्हाला खाली दिसत असेल की तुमची परीक्षा TCS आयोगने गट एक्झाम घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये जवळपास 10 पदाचे रिझल्ट हे लावलेले आहे. तुम्ही वर बघू शकता ऑनलाईन परीक्षेची परीक्षा आणि ती TCS आयोन यांनी गट क संवर्गातील खालील 10 पदांची निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी सादर केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खाली पोस्ट बघू शकता आहार तज्ज्ञ, त्याच्यानंतर कनिष्ठ अन्वेषक, त्याच्यानंतर मोल्ड रूम तंत्रज्ञ, रेडिओग्राफिक तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्य, त्याच्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, त्याच्यानंतर हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृह आणि वस्त्रपाल आणि ग्रंथपाल, अशा 10 ज्या पोस्ट आहेत तुमच्या, त्याची गुणवत्ता यादी जी आहे किंवा निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे की याच्यामध्ये कशा प्रकारचं सिलेक्शन होईल आणि कसल्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतील. खाली अंतर तुम्ही बघू शकता प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये 1-2 याप्रमाणे प्रतीक्षा यादीवर उमेदवार घेण्यात आले असून सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार केला जाईल. म्हणजे 1-2 अशाप्रमाणे 1-2 अशाप्रमाणे जे रेशो आहे तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे. आणि जर विद्यार्थी ऑप्शन असेल तर त्याच्या खालच्या विद्यार्थ्याला प्रेफर केले जाईल किंवा त्याला चान्स दिला जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्याच्यानंतर पुढे बघा, या अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक 9 नुसार परीक्षेच्या एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचाच विचार करण्यात येईल. आता बऱ्याच मागच्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की बऱ्याच अशा पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये मागं आपण डेंटिस्ट, हायजिनिस्ट हे पोस्ट बघितली. त्याच्यामध्ये बऱ्याच अशा विभाग आहेत की ज्याच्या विद्यार्थ्यांना 45%ची जी फुलफिलमेंट आहे ते करू शकले नाही. त्याच्यामुळे बाकीचे सगळे विद्यार्थी डिस्क्वालिफाय. ज्यांना 45%चा क्रायटेरिया ज्या लोकांनी मिनिमम एलिजिबिलिटीचा फॉलो केलेला आहे किंवा तो क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे, त्याच लोकांचं सिलेक्शन हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी होईल. आणि हे तुम्हाला ॲडमधील जो मुद्दा क्रमांक 9 आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे की मिनिमम एलिजिबिलिटी किंवा क्वालिफाईंग जे मार्क असणार आहे ते 45% तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर समोर बघा, अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट आहे आरोग्य विभागाची, त्याच्यावरती तुम्हाला बाकीची जी पुढची महत्त्वाची अपडेट आहे ती भेटून जाईल. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर बघा, आता महत्त्वाचं कालच्या डेटचं महत्त्वाचं एक नोटिफिकेशन आहे. वर तुम्ही बघू शकता 3 फेब्रुवारी 2024. खाली आल्यानंतर विषय बघू शकता गट क पदभरतीकरिता कागदपत्र पडताळणीबाबत. तर त्याच्याविषयी तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे की कुठले कुठले डॉक्युमेंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. खाली वर बघू शकता तुम्ही एक्झाम तुमच्या कधी झाल्या होत्या आणि पोस्ट विशेष करून इथं दिलेला आहे तुम्हाला. त्या अनुषंगाने आपल्या सोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार व समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचनानुसार आपली ग्रंथपाल लायब्ररीयनपदी कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे. त्यान्वये आपल्याद्वारे या पत्राद्वारे कळवण्यात येते की 8/2/2024 रोजी 9:30 वाजता पूर्वी प्राचार्य आरोग्य विभाग केंद्र जेपाडी माहिती बघू शकता तुम्ही कोल्हापूर. तर ही तुमची जी पोस्ट आहे ग्रंथपाल लायब्ररीयन, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. थोडक्यात बाकीच्यांना सुद्धा या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याच्यावर एकंदरीत लक्षात येईल की कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला एकंदरीत लागू शकतात. आता हे टेक्निकल पोस्टला व्हॅरी होऊ शकतं. जसं की आपलं फार्मसी ऑफिसर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतील. आपलं डिग्री सर्टिफिकेटसोबत बाकीचं जे आपलं फार्मसीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, PCIचं तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे डिप्लोमाच्या लोकांसाठी, तर ह्या ॲडिशनल गोष्टी लागू शकतात. पण एकंदरीत जे महत्त्वाचे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत टेक्निकल पोस्ट सोडून, ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत की काय काय लागू शकतं. त्याच्यावरून आपल्याला ओव्हरऑल एक अंदाज येईल की कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला एक्झाम येणाऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागतील. त्याच्यामुळे केअरफुली हे डॉक्युमेंटची लिस्ट एकदा बघून घ्या. SSC व SSC जे सर्टिफिकेट तुमचे 10वी किंवा 12वीचे जे तुमचे सर्टिफिकेट आहेत, जे मार्कलिस्ट आहेत, मग त्यामध्ये सनद असेल किंवा तुमची मार्कलिस्ट असेल, तर ह्या दोन्ही लागतील. त्याच्यानंतर पदवी किंवा पदविका, तुमचं डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट तेही लागेल. पदव्युत्तर पदविका, जर तुम्ही क्वालिफिकेशन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, जसं की आता आपलं D.Pharm B.Pharm नंतर M.Pharm आहे, ते झालं असेल तर ते तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर इतर मूळ शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, बाकीचे तुम्ही काही ॲडिशनल क्वालिफिकेशन तुमचं असेल, काही महत्त्वाचे तुम्ही आणखीन काही डिग्र्यावर केले असेल तर ते तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी, हे 2 खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. जर तुम्ही एखाद्या आरक्षणाचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच कास्ट सर्टिफिकेटची कास्ट व्हॅलिडिटी असणं मॅन्डेटरी आहे. लक्षात आलं. 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपण डिस्कस केले, 10वीचे आणि 12वीचे. त्याच्यानंतर
एक्स्ट्रा क्वालिफिकेशन तुम्ही केलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते आपण बघितलं. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. त्याच्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे. नॉन क्रिमिनल लेअर प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे जर लागू असेल, जर तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय केलं असेल, नॉन क्रिमिनलमधून अप्लाय केलं असेल तर ते या वर्षीचं नॉन क्रिमिनल जे की व्हॅलिड आहे ते तुम्हाला असणं तुमच्याकडे मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर पॅरामेडिकल पदासाठी आवश्यकतेनुसार नोंदणी कार्ड प्रमाणपत्र लागू असल्यास, म्हणजे जे बाकीचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या पॅरामेडिकलच्या पोस्ट आहे, जसे की त्याच्यामध्ये स्टाफ नर्स असेल, आपलं फार्मसी ऑफिसर असेल किंवा ज्या टेक्निकल पोस्ट आहेत त्याच्यासाठी त्या रिस्पेक्टिव्ह पदाप्रमाणे जे नोंदणी सर्टिफिकेट आहे, नोंदणी कार्ड आहे, जसं की आपलं फार्मसीचं PCIचं लायसन असतं तर ते त्या पोस्टनुसार इथं व्हॅरी होईल. त्याच्यानंतर अर्जात नमूद पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, जसं की तुमचं पॅन कार्ड, आधार, जे रेसिडेन्शियल तुमचा ॲड्रेस आहे, जे की तुम्ही सर्टिफिकेटमध्ये तिथं अपलोड करत असताना, ॲप्लिकेशन करत असताना जोडलेला आहे, जिथं तुमचा रेसिडेन्स ॲड्रेस त्याच्यावरती मेन्शन केलेलं आहे, असं कुठल्याही प्रकारचं एक डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता, जसं की तिथं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. 2 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला ओळखपत्रासोबत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्यांचे खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन, माजी सैनिक, EWS, फवारणी कामाचा अनुभव व अन्य अनुभव प्रमाणपत्र लागू असल्यास. आता सांगितलं तुम्हाला मी की ज्या लोकांनी स्पेसिफिक एखाद्या कॅटेगरीचा किंवा एखाद्या प्रवर्गामधून फॉर्म भरलेला असेल, जसे की काही लोकांना कडे खेळाडूचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना ते सर्टिफिकेट इथं सादर करावं लागेल. ज्या लोकांनी फिजिकली चॅलेंज या कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं आहे त्यासाठी फिजिकली चॅलेंज डॉक्टरचं सर्टिफिकेट लागेल. ज्या लोकांनी प्रकल्पग्रस्त जागेचा बेनिफिट घेतलेला आहे त्यासाठी त्यांचं सर्टिफिकेट, भूकंपग्रस्त जागेचा बेनिफिट घेतला असेल तर त्याचं सर्टिफिकेट, अनाथ, अंशकालीन, माजी सैनिकाचे उमेदवार असतील तर त्यांचं सर्टिफिकेट, EWS किंवा फवारणी या पोस्टसाठी कामाचा अनुभव आपल्याला आहे तर त्याचं सर्टिफिकेट, असं ज्याही प्रवर्गाचा तुम्ही रिस्पेक्टिव्ह प्रवर्गाचा तुम्ही बेनिफिट घेऊ इच्छित असाल किंवा त्या प्रवर्गामध्ये तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या रिस्पेक्टिव्ह पोस्टसाठी तर त्या रिस्पेक्टिव्ह प्रवर्गाचा असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट तिथं सादर करावं लागेल. ते मस्ट आहे, त्याच्याशिवाय तुम्ही या जागेचा बेनिफिट घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर शासनाने ठरवून दिलेले संगणक अर्हता उत्तीर्ण प्रमाणपत्र, ज्या पोस्टसाठी हे कंपल्सरी आहे तुमचं तर त्या पोस्टसाठी आहे. बाकीच्यांना जर नसेल तर तिथं आवश्यकता नाही हे संगणक अर्हता उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्याची. त्याच्यानंतर वयोमर्यादित जन्म नोंद प्रमाणपत्र, त्याच्यानंतर SSC प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला तुमची TC, त्याच्यानंतर SSC 10वीचं प्रमाणपत्र आणि वयोमर्यादित जन्म नोंद ती तुमची TCवरनं तुमच्या लक्षात येऊन जाईल किंवा सनद देऊ शकता तुम्ही, त्याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबत जोडलेले आहे. तर हे लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये एक शेवटचं पेज दिलेलं आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणून. त्या पेजची तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे, त्याच्यावरती तुमच्या डिटेल मेन्शन करायचे आहे. ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी बाकीच्या गोष्टी डिटेल मेन्शन करू शकता, किती आपत्ती आहेत, काय आहेत. ज्यांचं लग्न झालेलं नाही तिथं त्यांनी व्यवस्थित बाकीचे डिटेल टाकून 00 असं मेन्शन करायचं आहे. तर अशा प्रकारचे पूर्ण हे जवळपास 11 डॉक्युमेंट्स आहेत आपल्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याच्याविषयी कन्फ्युजन होतं की याच्यावरची व्हिडिओ डिटेलमध्ये टाका, त्याच्यामुळे ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी देत आहे. आणि विशेषतः कालच्याच डेटला ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. इथं जरी पोस्ट मेन्शन केली असेल ग्रंथपाल, लायब्रेरियन, पण बाकीच्या सुद्धा पोस्टसाठी हेच डॉक्युमेंट असतील. काही महत्त्वाचे बाकीचे ॲडिशनल डॉक्युमेंट्स सोडले तर जसं की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपली एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा आपली PCIचं रजिस्ट्रेशन असेल आणि तसा तो पॉईंट याच्यामध्ये मेन्शन केलेलाच आहे. तुम्ही इथं बघू शकता जो तुम्हाला पॉईंट दिसत असेल इथं पॅरामेडिकलचा 5 नंबरचा, त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या सुद्धा पोस्ट त्यांनी कव्हर केलेला आहे की ज्यांच्यासाठी स्पेशली स्टाफ नर्स असेल, PCI असेल की ज्यांना स्पेशली एक रजिस्ट्रेशन असतं डेडिकेटेड तर त्यांच्यासाठी सुद्धा 5 नंबरचा पॉईंट हा पॅरामेडिकल पदासाठी कव्हर केलेला आहे. जसे की तुम्ही बघू शकता नोंदणी कार्ड प्रमाणपत्र लागू असल्यास. तर अशा प्रकारचे जवळपास 11 महत्त्वाचे पॉईंट्स आणि 11 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पुढचे जे सब डॉक्युमेंट दिलेले आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रवर्गानुसार, तर ते तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही बघून घ्यायचे. जसे की ज्या लोकांनी फिजिकली चॅलेंजमधून अप्लाय केलं असेल तर त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट सादर करायचे. ज्यांनी EWS असेल, फवारणीचा अनुभव असेल किंवा खेळाडू उमेदवार असतील तर त्यांनी त्या रिस्पेक्टिव्ह प्रवर्गातनं अप्लाय केलं असेल तर त्यांचं ते डॉक्युमेंट त्यांनी तर सादर करायचे. तर असे महत्त्वाचे एवढे 11 डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे ज्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता वरच्या 10 पोस्ट तुम्हाला मी सांगितल्या, आहारतज्ञ असेल, कनिष्ठ अन्वेषक असेल आणि ह्या बाकी ग्रंथपालापर्यंत 10 पोस्ट, तर त्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. त्या सर्वांनी हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आता रेडी करून ठेवायचे आहेत. डॉक्युमेंट रेडी करत असताना काळजी कुठली घ्यायची तर पहिल्यांदा आपल्याला सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स एकदा या लिस्टनुसार चेक करून घ्यायचे आहेत. ॲडिशनल डॉक्युमेंट जरी असेल तुमच्याकडे, डिग्री केली असेल, एखादं काही बाकीच्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असेल तर एकदा व्यवस्थित एका फाईलमध्ये तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. डॉक्युमेंट मी नेहमी सांगत असतो की एक्स्ट्रा झालेले कधीही चालतील, पण तिथे गेल्यानंतर कुठेही आपल्याला
आपल्या नजर चुकीमुळे एखाद्या डॉक्युमेंट्स तिथे मिस आउट होऊ नये, कुठला एखादा डॉक्युमेंट विसरू नये. त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित घरी 10 वेळेस फाईल व्यवस्थित चेक करायची. कुठले ओरिजिनल डॉक्युमेंट या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलेले आहेत, एकदा मूळ ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला पुन्हा एकदा वाचून काढायची आणि हे डॉक्युमेंट आकारात चेक करायचे आहेत. त्याच्यानुसार आपल्याला त्या डॉक्युमेंटचा ओरिजिनलचा एक क्रम लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचा आणखी आपल्याला एक झेरॉक्सचा सेट काढायचा आहे आणि याच सर्टिफिकेटच्या किंवा प्रमाणे आपल्याला तो लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन करत असताना तुम्ही त्याची झेरॉक्स काढली असेल तर ते ॲप्लिकेशन तुमचं फॉर्म भरलेलं पुढं लावायचं आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही 11 डॉक्युमेंट त्याच्या पाठीमागं लावू शकता. असा एक ओरिजिनलचा सेट तयार करायचा आहे, एक झेरॉक्सचा सेट करायचा आहे. सोबत तुमचे जे कलर फोटो आहेत, पासपोर्ट आहेत ते सोबत ठेवायचे आहेत. अशा प्रकारचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करू शकता. 2 व्यवस्थित फाईल तयार करा, एक ओरिजिनलची फाईल तयार करा आणि एक झेरॉक्सची फाईल करा. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंटची जी व्हॅलिडिटी आहे, ज्या महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या चेक करायच्या आहेत. आता डॉक्युमेंट्समध्ये असे महत्त्वाचे 1-2 डॉक्युमेंट्स आहेत की ज्याची एक्सपायरी डेट आपल्याला रिन्यू करावं लागत असते. सगळ्यात पहिल्यात महत्त्वाचं ते मेजर डॉक्युमेंट म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल, जे की आपल्याला 3 वर्षांनी असेल किंवा 1 वर्षांनी असेल ते अपडेट करावं लागतं. जर तुम्ही 3 वर्षाचं काढलं असेल तर त्याची तुम्हाला रिन्युअल डेट बघून घ्यायची की येत्या मार्च 2024पर्यंत ते व्हॅलिड आहे का. जर तुम्ही 1 वर्षाचं काढलं असेल तर ते आता पुढच्या वर्षी रिन्यू होते का. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटच्या तारखा तुम्हाला बघायच्या. जरी तुमच्याकडे आता तुम्ही केअरफुली सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून जर गेलात, पण तिथे जर तुमचं डॉक्युमेंट एखादा एक्सपायरी असेल तर तुम्हाला त्या जागेचा बेनिफिट घेता येणार नाही. केअरफुली तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्यामुळे कुठेही एक्सपायरी डॉक्युमेंट्स घेऊन न जाता तिथे तुम्हाला त्या प्रोसेसमधून वगळण्यात येईल. त्याच्यामुळे केअरफुली कुठलाही हलगर्जीपणा न करता ओरिजिनल डॉक्युमेंटची लिस्ट 10 वेळेस चेक करणे, त्याच्या एक्सपायरी डेट चेक करणे, कुठलं डॉक्युमेंट रिन्यूमध्ये आलेलं आहे का, कुठल्या डॉक्युमेंटची एक्सपायरी डेट कधी आहे. त्याच्यानंतर झेरॉक्सचा सेटसुद्धा व्यवस्थित चेक करणे. महत्त्वाचे 2-4 आपले रिसेंटचे कलर पासपोर्ट फोटो, तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचे आणखीन ओळखपत्र असेल, जेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला नेता येतील तेवढे, जेवढे पॉसिबल होतील तेवढे व्यवस्थित एका फाईलमध्ये कॅरी करा. सोबत जेही तुमचे पॅरेंट्स असतील सोबत असतील नक्कीच. त्याच्यामुळे कुठेही आपण या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपल्या नजर चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे आपण कुठेही कमी पडता कामा नये. केअरफुली सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. आतापर्यंत अभ्यास करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात, तर कुठेही अशा आपल्या थोड्याशा हलगर्जीपणामुळे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाहेर जाता कामा नये. कारण मला एवढं सांगण्याचं कारण तुम्हाला एवढं आहे की मागच्या DMAच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधनं बाहेर काढण्यात आलं. कारण चुकीचे डॉक्युमेंट्स काहींनी सादर केले, नको त्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी येस करायचं नव्हतं ते येस केल्या, जिथं नो करायचे तिथं येस केले. अशा नजर चुकीमुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म चुकले होते. जे सर्टिफिकेट सादर करायचे ते प्रॉपर सर्टिफिकेट नव्हते. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल किंवा बाकीचे सर्टिफिकेट असतील. त्याचबरोबर काहींच्या रिन्यूच्या डेट आल्या होत्या, एक्सपायरी डेट्सचे डॉक्युमेंट तुम्ही सादर केले होते. तर ज्याही मला अनुभव मागच्या DMAच्या भरतीमध्ये आलेला होता, तर तोच अनुभव तुम्हाला इथे मी पोटतिडकीने शेअर करत आहे. त्याच्यामुळे कुठेही आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हा त्याच्यामागचा माझा हेतू आहे. काही महत्त्वाचे तुम्हाला अडचणी असतील डॉक्युमेंटविषयी, काही महत्त्वाचे प्रॉब्लेम असतील, काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. बाकी आपलं टेलिग्रामचं चॅनल सगळ्याला माहीत आहे. PV थोरात मराठी ही एक टेलिग्रामचं चॅनल आहे. आयडियल फार्मसी कोचिंग महत्त्वाचं चॅनल आहे. दुसरं त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरसाठी तर खास तुम्ही प्रिपेअर करत असाल तर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम म्हणून आपलं आणखीन एक टेलिग्रामचं चॅनल मी काढलेलं आहे. या पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तिथे तुम्ही मला जॉईन करू शकता. बाकी काही मनात तुमच्या डाऊट असेल या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनविषयी तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचे उत्तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच देईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. बाकी हे जे महत्त्वाचं जे PDF आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि महत्त्वाच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला या YouTube चॅनलवरती जॉईन करू शकता. अशाच फार्मसी रिलेटेड ज्याही महत्त्वाचे अपडेट असतात तुम्हाला मी वेळोवेळी या YouTube चॅनलवरती शेअर करत असतो. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.